नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. जिल्हाधिकाऱ्यांचा ड्रायव्हर असल्याचे सांगून फसवणूक करणारा गजाआड, 4,25,000चा मुद्देमाल जप्त. ड्रायव्हरने उतरवला आमदार शहाजी बापूंचा रुबाब, आंदोलकांपुढे आमदारांची शरणागती. मराठा आरक्षणासाठी झुलवत ठेवले, किती दिवस पाहणार अंत. सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, रॅली मशाल मोर्चाद्वारे मराठा आरक्षणाचा जागर सुरू. मरोडे येथे चौथ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन. मराठा आरक्षण मागणीसाठी आता आरपीआय मैदानात, पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून केले आंदोलन. मंगळवेढ्यातील 191 शाळांची भौतिक सुविधांची न्यायाधीश पथकाकडून होणार पाहणी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा ड्रायव्हर असून कलेक्टर साहेब हे मीटिंगसाठी आलेल्या लोकांना सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट गिफ्ट करणार आहेत असे खोटे सांगून 67.11 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने घेऊन अय्याज मुल्ला याची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी शेख बाबू शेख छोटू मिया वय वर्षे 40 याला गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. त्याच्याकडून 4,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले. विजापूर रस्त्यावरील निहाल ज्वेलर्समध्ये आलेल्या अनोळखी इस्माने अय्याज मकबूल मुल्ला यांना भेटून कलेक्टरच्या गाडीचा ड्रायव्हर असून कलेक्टर साहेब हे मीटिंगसाठी आलेल्या लोकांना सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट गिफ्ट करणार आहेत असे खोटे सांगून 8 सोन्याच्या अंगठ्या व 3 सोन्याचे लॉकेट असे सोन्याचे दागिने घेऊन अय्याज मुल्ला यांची फसवणूक केल्याचा प्रकार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी अय्याज मुल्ला याच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने CCTV फुटेजची पडताळणी करून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर आरोपी शेख बाबू शेख छोटू मिया राहणार रशीद टेकडी नई आबादी तालुका भोकर जिल्हा नांदेड यास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने या गुन्ह्यातील फिर्यादीची फसवणूक केल्याचे कबूल करून गुन्ह्यातील फसवणूक झालेली संपूर्ण मालमत्ता 67.11 ग्रॅम किमतीचे 4,25,623 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. मराठा आरक्षण आंदोलन वरचेवर उग्र रूप धारण करू लागले आहे. यात सत्ताधाऱ्यांकडून चूक झाल्यास ही चूक किती महागात पडते याची चुणूक सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना पंढरीत दिसून आली. आंदोलकांच्या अंगावर गाडी आणल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांना बराच वेळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांनी पुढे न जाता माघारी फिरावं लागले. दरम्यान आमदाराची गाडी आंदोलकांच्या अंगावर घातली गेली ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. त्याचे पडसाद जागोजागी उमटू लागले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात ठिकठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील गावबंदीचे बोर्ड झळकवले आहेत. मागील काही दिवसापूर्वी आमदार समाधान आवताडे यांना आंदोलकांनी अडवले होते. यानंतर समाधान आवताडे यांनी आंदोलकांच्या हातात हात देत मी तुमच्याबरोबर आहे असे सांगितले. बुधवारी दुपारच्या सुमारास सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची गाडी पंढरपूर शहरात शिरू लागली. तेथील कराड नाक्यावर त्या गाडीला आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्रायव्हरने गाडी थेट आंदोलकाच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांचा पारा चढला. 25 आंदोलकांची संख्या लगोलग 100 आंदोलकावर गेली. आंदोलकांनी ड्रायव्हरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. किरकोळ स्वरूपाची बाचाबाची झाली. आमदार शहाजीबापू पाटील यांनी गाडीतून खाली उतरून आंदोलकाला हात जोडले. ड्रायव्हर नासमज असल्याची बतावणी केली. यावर आंदोलकांनी गोंधळ केला. 15 मिनिटे आमदार शहाजीबापू पाटील यांना अडवून ठेवण्यात आले. यानंतर पुढे न जाता माघारी फिरा असे सांगताच आमदारांची गाडी माघारी महूच्या दिशेने निघून गेली. ही बातमी वाऱ्यासारखी सबंध राज्यात पसरली. ठिकठिकाणी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वर्तनाचा निषेध नोंदवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 8व्या दिवशीही सांगोला तालुक्यात आंदोलनाची धग वाढतच आहे. मराठा समाजाच्या युवकांनी तालुक्यात ठिकठिकाणी महामार्गावर रास्ता रोको करून राज्य सरकारचा निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी किती दिवस झुलवत ठेवले. आता आरक्षणासाठी आरपीआयची लढाई सुरू असून राज्य सरकार आमचा अंत किती दिवस पाहणार असा सवाल मराठा समाजातील युवकांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजातील युवकांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील एकतपूर येथील आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन
शिंदे फडणवीस पवार सरकारचा निषेध करीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। तसेच सांगोला शहरात हजारोंच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठी भव्य मशाल मोर्चाही काढण्यात आला। अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा बुधवारी 8वा दिवस होता। त्यांना समर्थन देण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत। सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे। एकतपूरमधील साखळी उपोषणात राज्य सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले। मराठा समाजातील 5 बांधवांनी मुंडन करून निषेध नोंदवला। तसेच संजय अवताडे व गणेश इंगोले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। मराठा आरक्षणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली असून मराठा समाजाचे तरुण आक्रमक होताना दिसून येत आहेत। मरोडे तालुका मंगळवेढा या ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षण मिळण्यासाठी सरकारच्या निषेधार्थ अर्धनग्न आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आले। यावेळी गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले 5 तरुण युवकांनी अन्न त्याग आणि पाणी त्याग केला असून त्यांना पाणी पिण्यास सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात आली। मात्र प्रांताधिकारी BR माळी व DYSP विक्रांत गायकवाड तसेच मंगळवेढ्यातील सकल मराठा आरक्षण समितीचे प्रमुख युवक नेते सिद्धेश्वर अवताडे, प्राध्यापक येताळा भगत, चंद्रकांत काकडे, ॲडव्होकेट राहुल घुले तसेच महिला भगिनी या सर्वांच्या उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना मरोडे येथील आमरण उपोषणाला बसलेल्या युवकांसाठी मरोडेमध्ये यावे असे मी जिल्हाधिकारी यांना कळवितो असे सांगितल्यानंतर उपोषणकर्त्यांनी फक्त पाणी घेतले। मात्र अन्नत्याग आणि उपोषण सुरूच राहील असे आव्हान उपोषणकर्ते अविनाश भारत फटे यांनी सर्वांसमोर सांगितले। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आता RPI आठवले गट मैदानात उतरला असून पंढरपूर तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढून मराठा आरक्षण आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांना RPI आठवले गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी SC, ST व OBC या घटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले। मंगळवेढा तालुक्यातील 183 जिल्हा परिषद शाळा व 8 नगरपालिका शाळा अशा एकूण 191 शाळांची गुरुवार दिनांक 2 ते 3 नोव्हेंबर दरम्यान न्यायाधीश पथकाकडून प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन भौतिक सुविधांची पाहणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे। या पथकामध्ये पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश MB लंबे, प्रांताधिकारी BR माळी, DYSP विक्रांत गायकवाड, गट विकास अधिकारी शिवाजी पाटील, प्रभारी गट शिक्षणाधिकारी पोपट लवटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील गुंड आदींचे पथक दिनांक 2 व 3 नोव्हेंबरच्या दरम्यान तालुक्यातील 191 शाळांना भेटी देऊन पाणी, वीज, शौचालय, वर्गखोल्या, शाळेंची स्वच्छता आदी भौतिक सुविधांची पाहणी ते पथक करणार आहेत। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।